12वा खेळाडू आम्हाला या ठिकाणी जॉईन करायचंय. निलेश आणि विशाल अशी सलामीवीरांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पेंडी संघाच्या माध्यमातून आपण हे संघ खेळताना पाहतोय. नुकत्याच 15 फेब्रुवारी रोजी पेंडी संघाच्या माध्यमातून देखील भव्य दिव्य अशा ओरेम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण नारंगिरीच्या क्रीडांगणावरती पाहिलंय. गोलंदाजी मार्कवरती सोहम दाखल झालेत. स्वतः पॉवर प्लेचं षटक हाताळतील. महत्वाची अशी ओव्हर आहे, कारण पॉवर प्लेची ओव्हर म्हटली की बॅटरला संधी असते मोठे फटके मारण्याची आणि त्या संधीपासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम बॉलरला करावं लागतं आणि ती जबाबदारी आता सोमच्या खांद्यावरती आहे. व्हेरी फर्स्ट बॉल बॅटिंग मार्कवरती निलेश. पहिलाच बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय स्वतः मंगेश. ओ हो हो क्या बात आहे. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. व्हॉट अ कॅच. यावेळेस मात्र पहिला धक्का बसतोय निलेशच्या माध्यमातून. गडी बाद. यानंतर नेक्स्ट मॅच टेंबवली वर्सेस श्री पावणाई पाटगाव, जे मात्र स्वतः आयोजक आहेत. त्यांचा देखील सामना सो शेवटचा लीग सामना असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वदीप दाखल झाले आहेत. सुंदर असं नाव आहे, मात्र नावाला साजेसा खेळ देखील त्यांना आता करावा लागणार आहे, कारण गोल्डन डकची शिकार ठरले ते म्हणजे बॅटर निलेश. पहिल्याच बॉलवरती शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर झालेत आणि पहिल्याच बॉलवरती सोहमने आपल्या संघाला यश मिळवून दिलंय. क्रमांक 3 वरती आपण त्यांना पाहतोय. सोहम पुन्हा एकदा आयटम वर द विकेट न समोर दीप आहेत. हा बॉल देखील चांगल्या पद्धतीचा, मात्र लाईन प्लेन थोडीशी चुकीची ठरली आहे. पंच सावंत सर आमच्यापर्यंत वळतायत, कळवतायत की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये आणि श्री गणेशा स्वरूपात जमावताना पाहायला मिळतीये. धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय. इथून मात्र बिल्डअप करणं गरजेचं असणार आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल देखील जाऊ दिलाय. अनुमान दीपनं आधीच लावलंय की हा बॉल कदाचित वाईड मिळेल आणि हा वाईड मिळालाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 बॉल वाईड पद्धतीनं ट्रॅव्हल होताना आपण पाहिले आहेत. सोहम देखील युवा गोलंदाज आहे पेंढरी संघाचा. त्याच्याकडे देखील पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे आणि पाहूया आज कशा पद्धतीनं त्याचा देखील खेळ होतोय. यावेळेचा बॉल थोडीशी दिशा खराब, त्याला मात्र पनिश केलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषा पार आलाय. पहिला षटकार. अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल. थोडासा वेळ मिळाला बॅटर दीप याला आणि इथून मात्र चांगलं पिकअप केलंय. थोडेसे शपल झाले आणि तदनंतर मात्र बॉलला 6 धावांनिशी खेळून काढलाय. चला, जे पाटगावचे खेळाडू आहे, जे संयोजक कमिटी आहे, त्यांना विनंती आहे की आपण कृपया मैदानाच्या चौफेर आपण थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे, जेणेकरून मैदानाच्या बाहेर जाणारे बॉल आपण अगदी कमी वेळामध्ये आतमध्ये त्या ठिकाणी पास करायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 बॉल सलगचे वाईड आणि नेक्स्ट बॉलवरती पुन्हा एकदा एक षटकार पाहायला मिळालाय. षटकारानं धावसंख्या वेगानं पुढे सरकायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा शपल झाले दीप. यावेळेस देखील टायमिंग जुळलंय आणि धावा देखील मिळतील. पूर्ण 6 षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळते, कारण आखूड टप्प्याचे बॉल यावेळेस मात्र सोहम डिलिव्हर्ड करतो. वेळ दिला जातोय बॅटरला आणि अगदी आरामात बॉलला पिकअप केला जातोय दीपच्या माध्यमातून. सलग 2 षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा सोहम आपला नेक्स्ट बॉल घेऊन पॉवर प्लेची ओव्हर.
पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा यावेळेस देखील भिरकावून दिलाय 3 इन अ रो सलगचा तिसरा बॅटर विश्वदीपच्या बॅटिंग मधून आलाय तडाका षटकार. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. ज्यावेळी विश्वदीप बॅटिंग साठी आला मी म्हटलं होतं की नावाप्रमाणे खेळ दाखवावा लागेल आणि आल्या पावलीच वैयक्तिक 3 बॉल खेळत असताना 3 बॉल वरती 3 षटकार त्याने वसूल केलेत. चांगले बॅटिंग चांगली सुरुवात पॉवर प्लेचा खरपूस समाचार दीपच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला गेलाय. सोम थोडासा महागडा ठरतोय. लाईन लेंथ वरती काम करावं लागेल. वेग सोमकडे चांगल्या पद्धतीचा आहे मात्र कुठल्या टप्प्यावरती बॉल रिलीज करावं याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करणं गरजेचं असणार आहे. हा बॉल चांगल्या लाईन लेंथ वरती रिलीज झाला. इथे मात्र इनफिटच्या आतमध्ये बॉल अडवण्यात येतोय. या बॉलवरती एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक वेगानं पुढे सरकले जाऊन पोहोचले ते म्हणजेच 21 या आकड्यावरती 21 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात. शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या ओव्हरचा. स्ट्राईक एंडला आपण विशाल यांना आपण पाहतोय. डावखुऱ्याचे बॅटर आहेत यांच्याकडे देखील क्षमता आहे. मोठे फटके मारण्याची ताकद त्यांच्या देखील मनगटामध्ये आहे. शेवटचा बॉल पॉवर प्लेची ओव्हर मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्ग वरती सोहम दाखल पुन्हा एकदा नवा बॉल घेऊन. ओहो स्विच इट वा क्या बात है. जबरदस्त टायमिंग इनफिल्डला क्लिअर करत बॉल चाललाय दन 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 आलाय चौकार. काय बॅटिंग केली जाते पहिल्याच ओव्हर मध्ये तोडफोड आणि ताबडतोड बॅटिंग विशाल आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर विश्वदीप यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धाव फलकावरती जमा झाल्यात. पहिल्याच ओव्हर मध्ये 25 धावा बॅटिंग करत असताना टीम अंश 11 मुठाट संघाने जमा केल्यात. जरी टॉसचा निर्णय आपल्या विरोधात लागला असला तरी मैदानाच्या आतमध्ये आमचा निर्णय ठरलाय. आम्हाला आमचं 100% योगदान द्यायचंय आणि ते योगदान देत असताना हे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सांघिक दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्ग वरती दयानंद दाखल झाले. चला मित्र स्पीडअप करा. दयानंद दाखल झालेत. राऊंड विकेटनं समोर दीप आहेत. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल कमी गतीने टाकला. व्हेरिएशन दाखवलं. इथे मात्र अपेक्षा होती हा बॉल वेगानं येईल आणि बीट झालाय पूर्णपणे दीप. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन देखील हटलंय त्यामुळे खेळाडू आपल्या डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. इथून मात्र आता धावांवरती कंट्रोल धावांवरती अंकुश लगावण्याचं काम पेंडी संघाच्या माध्यमातून करण्यात येईल का हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव पद्धतीनं ट्रॅव्हल केलेत बॉलर दयानंद यांनी. खरं तर पहिल्या ओव्हर थोडीशी महागडी ठरली मात्र दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच पहिले 2 बॉल डॉट आलेत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं. हा देखील बॉल हलक्यात ड्राईव्ह केला. झेलबादची हलकीची संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेस मात्र झेल कंप्लीट झाला. दुसऱ्या विकेटचं पतन. इनफिल्ड बॅटर मिस्टर विश्वदीप बॅक टू दी डगआउट. विश्वदीप बाद झाले तर 3 षटकार आपण त्यांच्या बॅट मधून जरूर पाहिले मात्र मोठी खेळी साकारता आली नाहीये. मात्र जे आपलं काम होतं ना ते मात्र त्यांनी 100% निभावलंय. संघाला ज्या पद्धतीची सुरुवात करून द्यायची होती ती सुरुवात करून दिली आहे आणि आता उर्वरित खेळाडूंवरती जबाबदारी येऊन ठेपली आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये केदार दाखल झालाय. क्रमांक 4 वरती आपण त्याला पाहतोय. पहिल्या 3 बॉल वरती एकही धाव निघालेली नाहीये. ही खूप महत्वाची गोष्ट आपण पेंडी संघाच्या माध्यमातून म्हणावी लागेल आणि दयानंद अतिशय योग्य कामगिरी आपल्या संघासाठी निभावत असताना पाहायला मिळत आहेत.
पुनश्च एकदा दयानंद सज्ज असतील राऊंड विकेटने समोर. केदार आपला वैयक्तिक पहिला बॉल फेस करतील. यावेळेचा बॉल कमी गतीने टाकलाय. ओ हो हो, याचा बॉल देखील चांगल्या पद्धतीने रिलीज केला. अगदी बॉलरला देखील आसमान दाखवलं, बॅटरला देखील आसमान दाखवलंय. अगदी ढूंढते रहे जाओगे अशा पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मात्र 22 स्वरूपात एक धाव संघाच्या एकूण खात्यामध्ये जमावताना पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये जी काही मारझोड झाली आहे ना, त्याच्यावरती आता मलमपट्टी लगावण्याचं काम दयानंद यानं बखूबी निभावलंय असं म्हणायला हरकत नाहीये. 26 धावा ऑनबोर्ड जमा आहेत. 5वा बॉल. ओहो, पुनश्च एकदा वाह क्या बात है, सुपर पीस ऑफ बॉलिंग. मात्र थोडीशी दिशा लेग स्टिकच्या दिशेने राहिली आहे, त्यामुळे या बॉलवरती पंचांचा वाईड बॉलचा सिग्नल आलाय. 27 धावा ऑनबोर्ड जमा आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पुनश्च एकदा दयानंद ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत बॉल निघून जाईल. सीमा रेषा पार आलाय चौकार. आणि चौकार आलाय, त्यामुळे धावसंख्येला खऱ्या अर्थी आकार देखील आलाय. धावा वेगानं पुढे सरकल्यात. एकूण धावांचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती जमा झाली आहेत. यष्टांच्या मागून मिस्टर मंगेश देखील विचार करत असतील की आता तिसरा गोलंदाज कोणाला मैदानावरती उतरवायचा आहे, कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे. इथे देखील स्विच हिट करायचा एवढा टायमिंग होत नाहीये. शेवटच्या बॉलवरती थोडंसं पंबलिंग जरूर पाहायला मिळालं. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये थांबवलंय स्वतःला. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद धावा जमा झाल्या, त्या म्हणजेच 32 रन. हॅलो, चला तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. आपण ज्या खेळाडूंची चर्चा अगदी मॅचला सुरुवातीपासून करतोय, मिस्टर मंगेश गुरव यांना इन ऍक्शन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत. महत्वाची जबाबदारी येऊन टिपली. 16च्या सरासरीनं 32 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात आणि इथून मात्र कमबॅक करणं पेंटी संघाला देखील गरजेचं असेल. कमी गतीनं बॉलला डिलिव्हर केलाय, फटका फसलाय. ओ हो हो, इथे झेल देखील ड्रॉप झालाय. खूप वेळ बॉल हवेमध्ये होता. झेलची संधी अगदी 2 ते 3 खेळाडूंसाठी निर्माण झाली होती. मात्र विकेट किपरनं कॉल दिला की माझी कॅच आहे. मात्र बॉल अंतिम क्षणाला धरणीला दान होतोय. यानंतर लगेचच इनिंग्स ब्रेक मध्ये टेंबवली आणि श्री पावणाई पाटगाव या दोन्ही संघातील संघनायकांनी तयार राहायचंय. आपला देखील टॉस केला जाईल. पहिल्याच बॉलवरती 1 रन आली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला केदार याला आपण पाहतोय. पुनश्च एकदा राऊंड विकेटनं शफल झालेत. बॉलला रिलीज केलाय चांगल्या पद्धतीवरती आणि मिडल लेग वरून हा बॉल ट्रॅव्हल होतो यष्टांच्या मागे. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येणं ही पेंट्री संघासाठी जमेची बाजू होणे असं हरकत नाहीये, कारण धावा वेगानं चालू आहेत. हा बॉल देखील चांगल्या लाईन लेन वरती पिचिंग झालाय. बॅटवरती तितकंसं कनेक्शन चांगलं नाहीये. या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळतीये. सिंगल डबलने तितकीशी मी म्हणेन त्रास बॉलिंग करण्यास संघाला मिळणार नाहीये. मात्र एखादा मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी अडचणीमध्ये पाहायला मिळेल पेंट्री संघ. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललंय या ओव्हरमध्ये. 34 धावा ऑनबोर्ड जमा आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला विशाल. ओहो, हा बॉल अतिशय यॉर्कर लेंथ वरती पिचिंग केला. फुल्लर लेंथचा बॉल त्याला मारायचा होता ऑन साइडला, मात्र ऐन मुवमेंटला इथे मात्र बॅटनी दिशा बदलली आणि हा बॉलला फक्त डिफेन्स केलाय. यावेळेचा बॉल देखील भन्नाट वेगानं डिलिव्हर्ड केलाय. काय बॉलिंग केली जाते मिस्टर मंगेश गुरव. अगदी अनुभवाचा अतिशय पुरेपूर फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
काय गोलंदाजी केली जाते. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 32 तर तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3 रन्स खर्च केले आहेत. स्वतः पेशाने ऍडव्होकेट देखील आहेत. शेवटचा बॉल मात्र हा बॉल पुन्हा फेकावा लागणार आहे. पुन्हा एकदा मंगेश गुरव राऊंड विकेटनं पुन्हा एकदा कमी गतीनं बॉलला डिलिव्हर्ड केलाय. इथे मात्र केदारने हलक्या हाताने बॉलला खेळून काढलाय. या बॉलवरती देखील थोडंसं बमलिंग पाहायला मिळालंय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. षटक क्रमांक 3 संपलंय आणि या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीची इकॉनॉमी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकाच्या खेळानंतर धावांचा विचार केला तर 38 धावा ऑन बोर्ड जमा झाल्या आहेत. हॅलो 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 यानंतरचा होणारा संघ पावनाई पाडगाव आयोजक वर्सेस आई कवलाई टेंबवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. टेंबवली संघाचे संघनायक प्रणय दादा या ठिकाणी उपस्थित आहे. पावनाई पाडगाव आयोजक संघाच्या संघनायकाला माझी विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला मित्रांनो स्पीडअप करायचंय. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. मात्र तत्पूर्वी आपण टॉस कडे जाणार आहोत. चौथ्या षटकाला सुरुवात होते. व्हेरी फर्स्ट बॉल विशाल साठीचा हा बॉल. वा क्या बात आहे. अगदी हा बॉल वरून आणावा लागेल इतक्या बॉल हा लांब निघून गेलाय. पहिल्याच बॉल वरती आलाय विशालच्या बॅट मधून षटकार. यानंतरचा जो सामना होईल तो टेंबवली वर्सेस पावनाई पाडगाव आयोजक या सामन्यासाठी नाणेफेक करतील ते बाळू भोगटे. त्या सरांना माझी विनंती असेल की आपण देखील या आमच्या पॅव्हलियन बॉक्ससाठी नाणेफेकीसाठी यायचंय. तसंच दोन्ही संघाच्या संघनायकाला देखील माझी विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. प्रथम फेरीतला पुढचा शेवटचा सामना असेल तो. येस थँक्यू. आणि कडं लगावलं गेलं आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की अफाट अशा मैदानी तू येशो वेळी वेळी डाव तुझा येताच बघ तू जमविशी आपली खेळी. काळ करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घेण्या जो तो फासे फेकी. यष्टी रक्षक मागे ठाकला तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना जर चकविशी तरच मिळेल तुझला धाव. चतुर अन सावध तोच येते रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. सध्याच्या घडीला काय बॅटिंग केली जाते लाजवाब. अगदी परफेक्ट मिडलिंग केलं जात आहे. बॉल अगदी लांब लांब मारले जात आहेत. मिस्टर विशाल ऑन अ फायर अशी बॅटिंग या दुपारच्या उन्हाच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी बॉलर सज्ज असतील. यावेळेचा देखील बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. इनसाइड आउट बॅटची आतली कडा घेतली आहे. मात्र हा बॉल डॉट पद्धतीचा पाहायला जरूर मिळेल. पन्नास धावा ऑनबोर्ड जमा झाली आहेत. 50 आकडा धावसंख्येनं गाठलाय. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती रोशन आलेत. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 षटकात. तदनंतर मात्र डॉट बॉल आलाय. शेवटचे 3 बॉल कमी गतीनं टाकलाय. चुकी केली आहे. अगदी भुकेलेल्या वाघाच्या तोंडात शिकार सापडावी तसा हा बॉल सापडलाय आणि रिझल्ट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुनश्च एकदा षटकार. पहिल्या काय बॅटिंग केली जाते. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं ना तर विशाल थोडासा संत पद्धतीनं बॅटिंग करत होता. अगदी सिंगल डबलने त्यानं भर दिली. मात्र तदनंतर जशी आक्रमकता त्यानं घेतली आहे आक्रमक पवित्र त्यानं घेतलाय. थांबायचं नाव घेत नाहीये. वैयक्तिक 30 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. धावा वेगानं पुढे सरकायला सुरुवात झाली आहे. धावा जाऊन पोहोचल्यात 56. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस त्याला मात्र ऑन साइडला वळवलाय. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहे. या बॉलवरती सिंगल डबल रन्स कंप्लीट झाली आहेत. 58 धावा ऑनबोर्ड जमा झाल्या. शेवटचा
बॉल या इनिंगचा बाकी आहे. तदनंतर मात्र आपण शेवटच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. अठ्ठावन्न धावा ऑनबोर्ड जमा आहेत. शेवटचा बॉल पुनश्च एकदा विशालकडे स्ट्राईक आहे. फिनिश करण्याचा प्रयत्न, या बॉलवरती विकेटचं पतन. धावबाच्या स्वरूपात गडी बाद होत आहेत. इनिंग क्रमांक पहिली संपली आहे आणि पहिल्या इनिंग नंतर आपण धावांचा विचार केला तर अंश 11 मुठाट संघ धावा जमा केल्यात ते 58 आणि 59 रन्सचं टार्गेट सेट केलंय. ते म्हणजे श्री चौंडेश्वरी क्रिकेट संघ पेंढरी संघा समोर. यानंतर आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्सकडे, जिथे मात्र टॉससाठी आमचे साथी समालोचक प्रथमेशजी पवार सर सज्ज झालेत विथ बोथ कॅप्टन्स. यानंतरचा होणारा सामना कवळाई देवी पॅकर्स टेंबवली वर्सेस पावना आयोजक. दोन्ही संघाच्या संघनायकाला माझी विनंती असेल तसंच बोगटे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेक होत आहे. हु इज अ कॉल? टेंबवली. हेड इज अ कॉल अँड टेल. टॉस वॉन बाय पावनाई पाडगाव. या ठिकाणी पावनाई पाडगाव संघाच्या नाणेफेकीचा कौल लागला आहे. तर प्रथम काय निर्णय असेल तुमचा? बॅटिंग. समोरचा संघ जर बघितला तर पावनाई समोरचा संघ जो आहे तो तितका तगडा संघ म्हणून पाहिला जातो आणि स्वतः आयोजक तुम्ही आहेत. या चांगल्या प्रकारच्या स्पर्धेचं एक आयोजन तुमच्या माध्यमातून देखील केलं जातील. तर प्रथम बॅटिंग करताना तुमचा किती धावांचा डोंगर करण्याचा निर्णय असेल? 60-70. ओके, 60 ते 70 धावांचं लक्ष समोर ठेवील असं सांगितलंय. माझी टेंबवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल की मित्रा, आयोजकांबरोबर तुझे सामना आहे. आयोजन एक सुंदर प्रकारचं चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी तुझ्या माध्यमातून या आपल्या पावनाई पाडगाव संघाच्या माध्यमातून आयोजन झालेलं आहे. तरी प्रथम तुम्हाला क्षेत्ररक्षण आलं आहे. नाणेफेकीचा कौल पावनाई पाडगाव संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. तुम्हाला गोलंदाजी त्याने प्राचारण केलं. त्यांच्याशी आम्ही ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी ते बोलले की ते 60 ते 70 धावांचा डोंगर निश्चित उभा करतील. तुमची काय रणनीती असेल? आमची रणनीती हीच असेल की आम्ही जेवढे कमी धाव होतील रोखण्याचा प्रयत्न करू आणि विजय संपादन करण्याचा प्रयत्न करू. ओके, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यापुढील समालोचनासाठी मी विशाल सरांना विनंती करेन की आपण सामना सुरू करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण न्यूज आली आहे की पाटगाव संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. चला, पेंढरी बॅटर अगदी कमी वेळामध्ये मैदानाचा ताबा घ्या. मित्रांनो, वेळ कमी आहे. अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. 59 रन्सचा टार्गेट तुम्हाला सेट करण्यात आलाय. प्रत्येकी 4 ओव्हरची मॅच. यानंतर शेवटची लीग मॅच आपल्याला भेटीला येणार आहे. मंगेश आणि कोण आहे? अजय. चला, पेंढरी संघाच्या माध्यमातून कॅप्टन कूल मिस्टर मंगेश गुरव आणि त्यांच्या जोडीला मिस्टर अजय दाखल झालेत. म्हणजे एकीकडे आपण पाहिलं तर अनुभवाची खाण आहे, दुसरीकडे आपण पाहिलं तर युवा जोश आहे. त्यामुळे हे बॅटल मैदानामध्ये कशा पद्धतीनं कामी येईल याच्याकडे देखील नजरा लागून आहेत. खूप सारा फॅन फॉलोइंग या दोन्ही संघांचा या संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमित दाखल होत आहेत. उंच पुरुषे खेळाडू आहेत. खांद्याचा वापर कशा पद्धतीने केला जातील, बॉल कशा पद्धतीने रिलीज केले जातील याच्याकडे सारांच्या नजरा आहेत. चला मित्रांनो, स्पीडअप करायचं. मी सावंत सरांना विनंती करतो की आपण अगदी कमी वेळामध्ये त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं प्रहार जरूर केला. बॅट हातातून सुटली आहे आणि
पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा मंगेश गुरव यांनी आपल्या कंप्लीट केल्या. धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय, अकाउंट ओपन झालंय. आणि मंगेश गुरव यांचा देखील वैयक्तिक खूप सारा फॅन फॉलोविंग, खूप सारा मित्रपरिवार ही मॅच अगदी आनंदाने पाहत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल शेवटपर्यंत पाठलाग केलाय, तदनंतर मात्र जाऊ दिलंय आणि पंचांचा सिग्नल येतोय की यस वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमा होतीये. पुन्हा एकदा अमित गोलंदाजी एंडला तयार झालाय. यावेळेचा बॉल अगदी पॉईंटच्या दिशेने हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळतीये आणि आता स्ट्राईक एंडला आपण अजय याला पाहणार आहोत. अजय देखील चांगल्या बॅटनीचा फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे, मोठे फटके मारण्याची ताकद आहे. आणि इथून मात्र कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल, 59 धावा करायच्या असतील तर कुठल्या एका खेळाडूला अगदी सुरुवातीपासून संधी घेण्याची गरज आहे, चान्स घ्यावे लागतील. पहिलाच बॉल आणि वैयक्तिक पहिल्याच बॉलचा सामना करत असताना यावेळेस मात्र ताळमेळ चुकलाय आणि बॉल यावेळेस मात्र यष्टांवरती आदळतोय. पहिलं विकेटचं पतन बाद. देवगड अजय गोल्डन डकचे शिकार ठरलेत. वैयक्तिक पहिल्याच बॉलवरती शून्याचा चष्मा परिधान करून यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर झालेत. नवा बॅटर मैदानाच्या मध्ये जॉय दाखल झालेत. जॉयला ही बॅटिंग देखील एन्जॉय करावी लागणार आहे, कारण जर 59 धावा पार करायच्या असतील तर जॉय याला चांगला खेळ करावा लागेल. आणि जॉयची खेळी आम्ही याआधी अनेकदा पाहिली आहे. या खेळाडूकडे देखील पोटेन्शियल आहे, या खेळाडूकडे गुणवत्ता आहे, स्वतःला सिद्ध करावं लागेल या अंधेरीच्या मैदानावरती. आकुटप्प्याचा बॉल, त्याला मात्र मोठ्या ताकदीनं वळवायचा होता, बॉल थोडासा डिले आलाय, त्यामुळे तितकंसं टायमिंग चांगलं झालं नाही. डॉट बॉल येतोय. अमित चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. विकेट नंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. यावेळेस देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते. पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत की यस इट इज अ वाईड बॉल. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा प्रत्येक बॉल रूल्स ऑफ क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर वाईड बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. ICC नियम क्रमांक 22 म्हणजेच बॉल वाईड. पुन्हा एकदा अमित सज्ज असे राईट ओव्हर द विकेट न. यावेळेचा बॉल खोलात टाकलाय, त्याला मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय. केदार बॉल खाली येत आहेत. या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेशन झालंय. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला मंगेश गुरव यांना पाहायला मिळत आहेत. मंगेश गुरव यांना मात्र अँकर रोल, लिडिंग रोल खेळावा लागेल. यावेळेचा बॉल हलक्यात ड्राईव्ह केलाय. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेस मात्र अजूनही पंचांचा निर्णय होल्डवरती आहे की या बॉलला चेक केला जातोय. आमची टेक्निकल टीम थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल की बॉलला फील्ड करत असताना खेळाडूचा पाय मैदानाला सीमारेषेला टच झालाय का, हे चित्र मग थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आणि यस टेक्निकल टीमचा डिसिजन आलाय की हा चौकार आहे, कारण खेळाडूला देखील माहित आहे की तो किती डाऊटफुल होता, कारण ज्यावेळी बॉल हातात होता त्याचा डावा पाय हा सीमारेषेवरती होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावांचा विचार केला तर 10 धावा ऑन बोर्ड जमा झाल्यात. चांगले एफर्ट्स रोहित याचे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी शेवटपर्यंत प्रयत्न त्यानं चालू ठेवला. मात्र आमची टेक्निकल टीम जी मात्र ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय, चांगलं या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट, चांगलं कॅमेरा वर्क आणि चांगलं डिजिटलायझेशन त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरती केतन सांघिक दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये बिलॉंग झाले आहेत. इथून मात्र जॉय बॅटिंग एंडला कशा पद्धतीने बॅटिंग केली जातील. पहिल्या ओव्हरमध्ये 10 तर आल्यात. इथून मात्र अजूनही 49 ची गरज आहे. 18 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे
आणि 18 बॉल मध्ये 49 धावा चेस करायच्या आहेत. टार्गेट तितकंस सोपं नाही आहे, मात्र कठीणही म्हणता येणार नाही आहे. जर शेवटपर्यंत प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू राहिले ना तर हे देखील आव्हान पार होताना पाहायला मिळेल. केतन मार्गस्थ झालाय. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे केतननं. मुठाट संघाचा एक युवा गोलंदाज आहे केतन. चांगले क्रिकेट खेळत असतोय. आज देखील कशा पद्धतीने खेळ होईल. आकुळ टप्प्याचा बॉल, हा देखील बॉल थोडासा ऑप्टिकच्या बाहेर आणि हा बॉल मात्र पुन्हा फेकावा लागणार आहे. यावेळेचा बॉल अगदी डीप मिड विकेट क्षेत्रात खेळलाय. तिथे मात्र केदार आलेत आणि या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळतीये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने चालू आहेत, मात्र मोठे फटके येत नाहीत. ही डोकीदुखी म्हणायला हरकत नाहीये पेंढरी संघाकडून, कारण 49 धावा तुम्हाला 18 मध्ये करायचे आहेत. त्यामुळे कुठेतरी मधोमध तुम्हाला षटकार चौकार देखील मारावे लागतील. सिंगलचं रूपांतर डबल, डबलचं रूपांतर तिहेरीमध्ये देखील करावं लागेल. अजूनही आपल्याला 6 ते 7 मॅच बाकी आहे, त्यामुळे थोडा वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. यावेळेचा बॉल मंगेश यांनी उडवलाय. स्पेलिंगला खेळाडू आहेत आणि वा क्या बात आहे. सुपर सुपर फिल्डिंग, चांगला झेल कंप्लीट केलाय. अजून एका विकेटचं पतन मिस्टर मंगेश बाद. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन दाखल झालेत. नवा बॅटर अगदी कमी वेळामध्ये त्या ठिकाणी तयार राहायचं याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि केतननं यश मिळवलं आपल्या संघासाठी, कारण मंगेश गुरव सारखे एक चांगले खेळाडूंना माघारी धाडलंय. इथून मात्र कशा पद्धतीने पुढील खेळ केला जाईल याच्याकडे देखील साऱ्यांची नजरा आहेत. नयन बॅटिंग मार्कला दाखल झालेत. पुनश्च एकदा फटका तर खेळले. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालंय. आता रोहितनं चांगलं बॅकअप दिलंय. या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळतीये. सिंगलच्या सहाय्यानं धावफलक वधारलं जात आहे. जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 13 या आकड्यावरती. गुणलेखांच्या भूमिकेत मिस्टर राजेश यांची देखील भूमिका दुपार 17 नंतर अतिशय वाकण्याजोगी राहिली आहे. प्रवीण दादा देखील सकाळ 17 पासून आम्हाला जॉईन आहेत. यावेळेचा बॉल जॉयने केला. एन्जॉय, बॉल निघून जाईल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय लांबच लांब षटकार. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये दिला हा बॉल आणि त्याला मात्र चांगलं पनिश केलंय. चांगलं टायमिंग यावेळेस मात्र जुळून आलंय. अगदी सुरुवातीपासून याच प्रयत्नामध्ये आपण जॉलला पाहिलंय, मात्र आता त्यांना सक्सेस मिळालाय. धावा वेगानं पुढे सरकल्या. धावा जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल आकुळ टप्प्याचा, त्याला मात्र समोरच्या दिशेने ताकद आणि यावेळेस मात्र अजून एक दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न रोहित यांचा राहिलाय. या आधी देखील त्यांनी अशा पद्धतीने प्रयत्न केला. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा ऑन बोर्ड जमा आहेत. अजूनही 34 धावांची गरज आहे. 12 बॉल 34चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 25 धावा ऑनबोर्ड जमा आहेत आणि 59 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सांघिक तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. अतिशय निर्णायक असं षटक असेल. गोलंदाजी मार्क मध्ये आपण रोहित यांना पाहतोय. या षटकामध्ये या मॅचची खूप सारी चित्र आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळतील. 12 मध्ये 34 करायचे. नयन आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण जॉय यांना आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये किती धावा जमा होतील, त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये किती धावा शेष राहतील, हे चित्र आपल्या या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. आकुळ टप्प्याचा बॉल, त्याला मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेत.
डीपचा खेळाडू पाठलाग करतायत. या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळते. जॉयने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्धार केलाय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, आकू टप्प्याचा बॉल, त्याला मात्र यावेळेस मात्र कव्हर रिझन मध्ये घेऊन काढलेत. एक जबरदस्त धाटणीचा फटका पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील कंप्लीट 6 धावा पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ स्ट्रोक बाय मिस्टर जॉय. जॉय खऱ्या अर्थी आता बॅटिंग एन्जॉय करतायत. त्यांच्या बॅटमधून हा तिसरा षटकार पाहायला मिळालाय. सुरुवातीला थोडेसे डिफेन्सिव्ह खेळले. सुरुवातीला बॅटवरती बॉल तितकेसे चांगले येत नव्हते, मात्र आता सेट झाल्यानंतर समोरच्या संघाला देखील धाबे दणाणून सोडलेत. पुन्हा एकदा रोहित राऊंड विकेटनं. ओहो, हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र हेलिकॉप्टर लँड होत नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येणं सध्याच्या घडीला अतिशय महत्वाचं असेल मुठाट संघासाठी. यावेळेचा बॉल देखील कानाशी हिदगुज करून बॉल सीमा यष्टांच्या मागे पास ऑन होतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. रोहितनं देखील कमबॅक केलंय. एक षटकारानंतर रोहित देखील सांगतोय की हो, मी देखील कमबॅक करणं जाणतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. 3 इन अ रो, सलगचा तिसरा डॉट आलाय. आणि यावेळेस थोडंफार आता अंश 11 मुठाट संघ या मॅच मध्ये विजयाच्या थोडस जवळ जाताना पाहायला मिळतोय, मात्र मॅच अजूनही संपलेली नाहीये. हा बॉल देखील कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेत. केतन बॉलवरती पोहोचतायत. चांगलं मैदानी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणि यावेळेस बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. तीन ओव्हरची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला तर 34 धावा जमा आहेत. आणि 6 बॉल आणि 25 धावा असं सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलंय. 6 मध्ये 25 करायचे. पाहूया कशा पद्धतीनं या धावा केल्या जातील. नयन यांच्याकडे स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. केदार यांना चांगली बॅटिंग त्यांनी बॅटिंग करताना केली होती. आता मात्र मॅच अतिशय क्रुशल मुवमेंट वरती येऊन टेपले. 6 मध्ये 25 वाचवायचे, डिफेंड करायचे. केदार मार्गस्थ होत आहे. समोर नयन आहेत. पहिल्या 2 ते 3 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. यावेळेचा बॉल फटका फसलाय. उंची खूप, अंतर कमी, मात्र अंतर कमी नाहीये. अंतर पूर्ण 6 धावांचा आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. जे छोटी मुलं खेळतात, रोहित त्यांना जरा बाजूला सांगा. चेतन भाई त्यांना जरा बाजूला करा. मित्रांनो, बाहेर जाऊन खेळायचंय त्या साईडला. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. आता मात्र 5 मध्ये 19 करायचेत. पुन्हा एकदा दबाव 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 पाहायला मिळतोय. हा वाईड बॉल आहे. 5 मध्ये 18. वॉट अ मॅच, का मॅच रंगली आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल पाहायला मिळतोय. 5 मध्ये 17 करायचेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. दरम्यान देवगड चॅम्पियन ट्रॉफी आज सकाळ सत्रापासून या ठिकाणी पाच मध्ये 17 करायचे. नयन ऑन स्ट्राईक, दिशा बदलली आहे. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलेत. एक सिंगल तर आली आहे. जॉयनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्धार घेतलाय. आता मात्र 4 मध्ये धावा करायच्यात. 16 43 धावा ऑन बोर्ड जमा झाल्यात. चार बॉल मध्ये 16 करायचेत. पुन्हा एकदा केदार राऊंड विकेट न. यावेळेचा बॉल अगदी फुलर लेनचा, चांगल्या लाईन लेन वरती पिचिंग झालाय.
एक रन कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्न थोडेसे अपुरे ठरलेत. नयन धावबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. येते विकेट. दरम्यान या ठिकाणी देवगड चॅम्पियन ट्रॉफी पर्व 5 आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी पाडगावचे सन्माननीय ज्येष्ठ मंडळी आहे, सन्माननीय सुरेश गुरव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी या सर्व मंडळींना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. हा बॉल देखील पुन्हा फेकावा लागणार आहे. 3 बॉल मध्ये 15ची गरज. अजूनही मैदानाच्या आतमध्ये मॅच संपलेली नाहीये. 3 मध्ये 15 करायचेत, 3 मध्ये 14 करायचेत. हा बॉल वाईड आहे त्यामुळे एक्स्ट्रा रन धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमा होईल. 3 मध्ये 14. एकीकडे केदार, दुसरीकडे जॉय. आकू टप्प्याचा त्याला मात्र उडवलाय. अजून एक दर्जेदार जॉयच्या बॅट मधून येणारा हा 4था षटकार पाहायला मिळतोय. मॅच संपलेली नाहीये. 2 मध्ये 8. एकीकडे आपण पाहिलं तर अंश 11 मुटाट, दुसरीकडे आई चौंडेश्वरी क्रिकेट संघ पेंढरी. वॉट अ मॅच, काय मॅच रंगली आहे. देवगड चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 5वे आणि अतिशय थरारक असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सन्माननीय सुरेशजी गुरव जे मात्र पाडगावचे मंडळी आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि या सर्व मंडळींचं आपण शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करूया. जाव्या मॅचच्या दिशेने. 2 बॉल 8ची गरज आहे. हा बॉल निर्णायक. आकू टप्प्याचा त्याला मात्र पॉइंटच्या रिझर्व मध्ये खेळून काढलेत. 1 रन कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न 2 रन्स कंप्लीट केलेत. मात्र स्ट्राईक एंडला आपण जॉय याच्याकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे. हे संपूर्ण डगआउटच्या आपण नजर मारली ना तरी देखील आपल्याला पाहायला मिळतंय. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 1 बॉल 6ची मॅच. 1 बॉल 6. शेवटचा बॉल. ओ यावेळेस मात्र थोडस कॅल्क्युलेशन चुकलंय आणि निसट्टा पराभव यावेळेस मात्र पेंढरी संघाला स्वीकारावा लागतोय. अंश 11 मुटाट संघ या सामन्यामध्ये विजयाचे शिल्पकार ठरतायत. यानंतर नेक्स्ट मॅच पुनश्च आपण ऐकणार आहोत श्री प्रथमेश पवार सर यांना, जी मात्र शेवटची मॅच असेल लीग फॉर्मॅट मधली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं जबरदस्त पद्धतीची बॅटिंग आपल्या संघासाठी केली आहे. वैयक्तिक 32 धावा. डावखुराचा बॅटर अंश 11 मुटाट संघाचा मिस्टर विशाल ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ दी